जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोंडावळे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 12 एप्रिल रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होते. कोंडावळे केसरी असं या मैदानाचं नाव आहे. नवीन फाटीवरती हे मैदान संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आले आणि या मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार दादा, आपलं नाव? माझं नाव निखिल सुतार. बरं दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित केलं आहे आणि मैदान हे कुठे संपन्न होणार आहे? हे मैदान मौजे कोंडावळे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मैदान हे आमचं ग्रामदैवत आहे. काळभैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेलं ओपनचं मैदान आहे. या मैदानाचं पर्व हे 4थं आहे. गेली 3 वर्ष आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने कोंडावळे गावामध्ये ओपनचं मैदान आयोजित करत होतो. ही सध्या आता नवीन फाटी आहे. नवीन फाटीवरती हे मैदान संपन्न होतं आहे. बरं, लोकेशन काय फाटीचं? ही फाटीचं लोकेशन आपलं कोलाड कोकणचा मार्ग जो पुणे कोलाड जो महामार्ग आहे त्याच्यावरती 22 मैल या ठिकाणी, तिथून 3 किलोमीटरवरती कोंडावळे गाव आहे. त्या कोंडावळे गावामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या समोर माळरानावरती फाटी बनवण्यात आलेली आहे. बरं दादा, आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची परवानगी पूर्ण झालेली आहे. त्याची जे आपलं PDF वगैरे तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला दाखवून देऊया. बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली? संबंधित जे आपले उप अभियंता आहेत, त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब या दोघांच्या माध्यमातून ह्या फाटीचे या ठिकाणी पूर्णपणे चौकशीवरील सर परवानगीचे अर्जावरती सह्या वगैरे झालेले आहेत. पूर्णपणे ते जे सरकारी काम आहे ते पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे. बरं, कधी पाहायला मिळेल परवानगी? परवानगी आपल्याला माझ्याकडे PDF आहे, तुम्हाला आता शेअर करतो. त्या माध्यमातून आपण तो मिळाली आहे परवानगीमध्ये. तर आता दादा, मैदानाचं स्वरूप काय? आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? मैदानाचं स्वरूप हे ओपन आहे. बरं, मैदानाची बक्षिसाची रचना प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा. खऱ्या अर्थानं जर बघितलं गेलं तर कोंडावळे गाव हे एक चांगल्या प्रकारच्या मैदानाचे स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी आपले अखिल मुळशी तालुका बैलगाडा संघ अध्यक्ष, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष यांची नेहमी मोलाची या ठिकाणी नेहमी मार्गदर्शन असतं. त्याच मार्गदर्शनातून आपण या ठिकाणी स्वरूप असं ठेवलेलं आहे. प्रथम क्रमांक 2 लाख रुपये, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये, तृतीय क्रमांक 1 लाख रुपये, चतुर्थ क्रमांक 70,000 रुपये, त्याचनंतर 5वा क्रमांक 50,000 रुपये, 6वा क्रमांक 40,000 रुपये आणि 7वा क्रमांक 30,000 रुपये. त्याचप्रमाणे ज्या गाडी सेमीला 2 नंबरला उतरेल, क्वार्टर फायनलसाठी म्हणजे ज्या क्वार्टर फायनलसाठी पात्र होतील त्या गाड्यांना TV देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जे मेगा फायनलसाठी पात्र होतील त्या गाड्यांना मॅट आणि ढाल हे प्रत्येक म्हणजे सन्मानचिन्ह म्हणून ढाल देण्यात येईल. तर सेमीफायनलला ज्या 2 नंबरला पात्र होणार आहेत त्यांना तुम्ही TV देणार आहे, तर TVची अंदाजी किंमत किती आहे? TVचा अंदाज आता मी कोटेशन काढलं होतं तर 12,500 रुपये TVचं, म्हणजे सोनीचा TV आहे तर 12,500 रुपयाला ते TV जातं. त्यानंतर मेगा फायनलला तुम्ही मॅट आणि अजून काय देणार आहे म्हटलं? मॅट आणि ढाली. मॅट आणि ढाली आहेत. मॅटची किंमत किती अंदाजे? मॅटची किंमत 2400 रुपये. तसं आपण घेईल तसं बघितलं, पण आम्ही 2400 रुपयाची मॅट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. प्रवेश फी किती आहे दादा? प्रवेश फी मैदानाची 2,000 राहील. ते त्या प्रवेश फी बद्दल सुद्धा आपण जे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहेत, नितीन आबा शेवाळे व पैलवान यांच्यासोबत पूर्णपणे चर्चा करून त्या ठिकाणी पूर्ण बक्षिसाचं स्वरूप व प्रवेश फीची रचना करण्यात आलेली आहे. बरं दादा, मैदानाचे लॉट कधी काढले जातील? मैदानाचे लॉट्स हे 1 दिवस आधी म्हणजे 11 तारखेला संध्याकाळी लॉट्स काढले जातील. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीने होतील? आतापर्यंत जी मैदानं झाली आपली तिन्ही ही म्हणजे संघटनेच्या नियमानुसारच झाली. हे पर्व 4थं आहे, हे सुद्धा संघटनेच्या नियमानुसारच होईल. त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. चालते, धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव? साहिल रवींद्र कांदारे. दादा, काय सांगाल, हे मैदान कुठं संपन्न होत आहे? हे मैदान तालुका मुळशी जिल्हा पुणे गाव कोंडावळे या ठिकाणी संपन्न होतं. दादा, काय यावेळेस फाटी कुठली शोधून काढली? एकदम प्युअर 80% उराटी, काय सांगाल? ही आपली कोंडावळीची नवीन फाटी म्हणून नवीन फाटी केलेली आहे. बरं, आणि कुठे ही फाटी? एक्झॅक्ट लोकेशन काय? हे एक्झॅक्ट लोकेशन तालुका मुळशी जिल्हा पुणे गाव कोंडावळे या ठिकाणी. बरं, रान कसं आहे, माती कशी फाटीची? रान काटण्याचं आहे. आणि उराटी किती टक्के? 80% उराटी. 80% उराटी आहे. बैलगाडी मालकांनी याची नोंद घ्यायची. एकूण किती हे आहेत, फाटे आहेत? एकूण 8 फाटे आहेत. फाटीच्या आतमधलं अंतर किती? 14 फूट. पल्ला किती ठेवण्यात आलाय? 750 फूट पल्ला आहे. 750 फूट तुम्ही पल्ला ठेवलाय. मात्र ओपनचं मैदान आहे, एवढा कमी पल्ला ठेवण्यामागचं कारण?
उराटीचं आणि त्यामुळे आपण कमी पल्ला ठेवलाय. बरं, खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट. निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा? 200 फूट. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय काय? काहीच नाहीये. बरं, इथं काय डोंगराच्या तुमच्या पायथ्यालाही आहे, हं. त्याच्यामुळे एखाद दुसरा बारीक मोठा खड्डा आजूबाजूला कुठं असला किंवा वगळ असली तर त्याचा ट्रॉली लावून योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, केलं जाईल. बरं, त्याचबरोबर ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी त्रुटी आहेत त्या मैदान सुरू होण्याच्या दिवशी पूर्ण केल्या जातील का? हो, केले जाते. ज्या ठिकाणी बॅरिकेड लावायचे त्या ठिकाणी बॅरिकेड, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, केलं जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, मैदान ज्या दिवशी संपन्न आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असेल? 79% बॅरिकेड असेल. खाली सुट्टीला झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? प्रसाद शिंदे भोलवडेकर. बरं, त्यात तिथं पट्टी आहे का? हो, पट्टी आहे. निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे. खाली सुट्टीला किती कॅमेरे आहेत? 1 कॅमेरा. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे. बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? यासाठी निकाली पंच म्हणजे मुळशी तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आयोजक दोस्ती ग्रुप कोंडावळे. बरं, त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हो, राहणार आहेत. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली? हो, केलेली. त्याचबरोबर पिण्याचे पाण्याचे टँकर आहेत का? ते 2 टँकर आपण मागवलेले. बरं, हे आता डोंगराळ भागातलंच मैदान आहे सगळं, डोंगराच्या पायथ्याला आहे, त्यामुळे या ठिकाणी बैलगाडी मालकांनी आल्यानंतर निवारा कुठल्या कुठल्या दिशेला कुठं कुठं करायचा आहे? एक आपल्या ज्या टेजच्या समोर बाजूला एक, तिकडे एक निवारा पूर्वेच्या बाजूला आणि एक टेजच्या मागच्या साईडला पश्चिमेच्या पश्चिमेच्या बाजूला. बरं. त्याचबरोबर आपल्या मार्फत या मैदानाचं लोकेशन शेअर केलं जाईल का? हो, ह्या मार्फत आपण आपल्या ग्रुपतर्फे आणि जे टोकन काढणे त्यांच्या मार्फत व्हॉट्सअपला पर्सनली पण पाठवले जाणार आहे. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? जास्तीत जास्त सर्व बैलगाडी मालकांनी नोंद करा आणि जेवढे लवकर होईल तेवढे लवकर नोंद करा आणि आम्हाला म्हणजे लोड्स काढण्यामध्ये सोपं जाईल. बरं, त्याचबरोबर अजून काय सांगाल, ही उराटीची फाटी ह्याच्यावरती ट्रायल घेण्यात आली का? ह्या ठिकाणी आपण फेऱ्यासाठी भरपूर बैलगाडी मालकांनी इथं फेरे काढले, त्यांच्या हिताचा त्यांच्या माध्यमातून कुठे काय अडचणी ते पण आपण त्यांच्या मार्फत जाणून घेऊन ते पण आपण दुरुस्ती केली. किती फेरे काढण्यात आले आणि किती दिवस फेरे चालले होते? हे आपले कंटिन्यू दिवसाआड फेरे चालूच होते कधी. बरं, ते बैलगाडी मालक कुठल्या परिसरातले होते? हे अख्खे मुळशी तालुक्यामध्ये. बरं, त्यांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने सुधारणा सगळ्या केल्यात का? हो, सर्व प्रकारे सुधारणा केलेल्या आहेत. चालते, धन्यवाद दादा. ते आपलं नाव? माझं नाव अभिषेक जोरी. अभिषेक भाऊ, काय सांगाल, किती दिवसापासून या फाटीचं काम सुरू आहे? ह्या फाटीचं काम कमीत कमी 2 महिन्यापासून चालू आहे. बरं, काय सांगाल फाटीच्या संदर्भामध्ये, कशी फाटी झाली? फाटी 80% अख्खी उराटीची फाटी आहे. बरं, काटण्याचं रान आहे, त्यामुळे फाटी चांगली झालेली आहे. बरं, अजून बक्षिसाच्या विषयी काय सांगाल? बक्षीचं क्वार्टर फायनलला टीव्ही ठेवण्यात आले सगळ्यांना, 7 यांना, बरं, आणि मेगा फायनलला पण 7 जणांना मॅट देण्यात येणार आहे. मॅट. बरं, अजून काय त्याच्या व्यतिरिक्त आहे का? ड्रायव्हरांना प्रत्येक 7 ड्रायव्हर राहणार आहे ना फायनलसाठी, त्यांना टी शर्ट देण्यात येणार आहे. किती? 7 फक्त फायनलसाठी? फक्त फायनलसाठी 7. बरं, अजून दुसरं काय? आणि जो आदत घेऊन कोण गट पास करण ह्या मैदानात जो राहिला त्याला आम्ही आमच्या तर्फे, आयोजकाच्या तर्फे सुंदर असं बक्षीस देऊन त्याचा सत्कार करण्यात येणार. बरं, काय बक्षीस असणार आहे आदतला? बक्षीस आमचं तर चाललं मॅटच द्यायची. बरं, किती रुपये किमतीची मॅट आहे? मॅट आहे 2400. 2400 रुपये किमतीची. बरं, आदतलाच का हो? आदतला उराटी आहे त्याच्यामुळे. बरं, आणि पल्ला किती? पल्ला 750 पल्ला. 750 फूट पल्ला आहे. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? सर्वांनी लवकरात लवकर नोंद करावी, आम्हाला पण सरकारी करून नाही प्रोत्साहन द्या. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुक्याचे उपाध्यक्ष सुमित भाऊ पोवळे. सुमित भाऊ, नमस्ते. नमस्ते. सुमित भाऊ, तुम्ही या मैदानाची पाहणी केली, कोंडावळे फाटीची. नवीन फाटी तयार करण्यात आली दिनांक 12 एप्रिल रोजी. या ठिकाणी कोंडावळे केसरी हे ओपन चं भव्य दिव्य असं मैदान संपन्न होते आणि बक्षिसाची रक्कम सुद्धा अतिशय सुंदर ठेवण्यात आली. 2 लाख रुपयांचं पहिलं बक्षीस आहे. तर काय सांगाल, एकंदरीत सगळी फाटी पाहिल्यानंतरनं तुम्ही फाटीची पाहणी केली, कसं वाटते काय? मी फाटीवरती पहिल्यांदा झालो. मला वाटलं नव्हतं की एवढी पोरांनी फाटी चांगली केली असेल, पण अतिशय सुंदर त्यांनी 2 महिने काम करून उराटीची फाटी बैलांसाठी पाळण्यासाठी खूप सुंदर अशी फाटी बनवलेली आहे पोरांनी. बरं, एकंदरीत ती फाटी किती उराटी? आतापर्यंत एवढी उराटीची फाटी बघितली का? बघितलेली नाही मी फाटी. ही फाटी एवढी ज्यांनी भारी बनवलीत ना, एक 750 फूट पल्ला ठेवला आहे. बैलांसाठी खूप छान आहे रान पाळण्यासाठी. पेडगाव नंतर जास्त उराटीची हीच फाटी हो, असेल? कोंडावळ्याची फाटी पेडगाव नंतर किंवा पेडगावच्या अगोदर म्हटलं तरी, कारण जास्त उराटी वाटते. हो, जास्त उराटी पेडगावशी पण. पेडगाव पेक्षा बी जास्त हो, उराटी. जास्त आहे. बरं, एकंदरीत हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होईल?
संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, हां. महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य हो. यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार, मुळशी तालुक्याने घालून दिलेल्या नियम अटीनुसारच संपन्न होईल. हो, नियम अटीनुसारच संपन्न होईल. या मैदानामध्ये सकाळी मैदान ज्यावेळेस सुरू होईल, ज्यावेळेस त्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल, त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? हो, पहिल्यांदा पुकार दिला जाईल नियम अटींचा. आणि त्यानंतरच मैदान चालू होईल नंतर. एकंदरीत ही फाटी पाहिल्यानंतर तुम्ही बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल आणि कशा पद्धतीचं बैलगाडी मालकांनी या ठिकाणी या फाटीसाठी नियोजन करायला हवं? ते बैलगाडी मालकांना माझं एकच सांगणे आहे की तुम्ही ह्या फाटीसाठी मैदानासाठी नोंद लवकरात लवकर करावी, कारण की अतिशय सुंदर आयोजकांनी फाटी बनवलेली आहे आणि बैलांसाठी खूप सुंदर फाटी आहे पाळायला. फाटी उराटीची आहे, तसे बैलगाडा मालकांनी उराटीची फाटी आहे म्हणून त्या हिशोबाने सर्वांनी पहिरे करावे. बरं, एकंदरीत पुढे थांबायला कशी जागा आहे? पुढं थांबायला 200-300 फूट जागा आहे. उराटी असल्यामुळे गाड्या लगेच थांबतात पुढे जाऊन. आणि खाली सुट्टीला किती जागा आहे काय? सुट्टीला बी 200-300 फूट जागा आहे. काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? बैलगाडी मालकांना एकच सांगणे आहे की बक्षीस अतिशय सुंदर ठेवलेलं आहे आयोजकांनी, त्यामुळं लवकरात लवकर नोंद करून कोंढावळे केसरीचं शोभा वाढवावी हीच माझी नम्र विनंती बैलगाडी मालकांना. चालतंय, धन्यवाद सुमित भाऊ.